यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत संजय देशमुख यांचा दणदणीत विजय। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा दणदणीत विजय झालेला आहे। राजश्री पाटील दणदणीत विजय होणार तर कोणी संजय देशमुख यांचा विजय होणार असे बोलले जात होते, परंतु या निवडणुकीत जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाला दाखवून दिला आहे। ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, विधानसभा असो किंवा लोकसभा, ही निवडणूक हवेवर जिंकता येत नाही, परंतु काही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेला काडी कचरा समजतात व फक्त निवडणुकीपुरता वापर करून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम करत असतात। काही लोकप्रतिनिधी आमची हवा आहे, आम्हीच निवडून येणार, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे दाखवण्याचे काम करतात, परंतु मतदान करणारा हा जनता जनार्दन हे काय करू शकतो हे मात्र यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आहे। संजय देशमुख यांना प्रचंड मतदाराने जवळपास 94,473 एवढ्या मताधिक्याने निवडून दिलं, हे एकदा दाखवून दिलं आहे। नवनियुक्त खासदार संजय देशमुख यांनी सांगितलं की मी गोरगरीब जनतेसाठी, यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी सर्व मतदारसंघात निष्ठेने काम करीन, विकास करीन व असे मतदाराला भासवून देणार नाही की मी कोणत्या माणसाला मतदान केलं, त्यांच्या मनात कोणत्याही शंका उपस्थित होऊ देणार नाही। मी गोरगरीब जनतेसाठी धावून जाणे व जनतेचे काम एकनिष्ठेने करीन व यवतमाळ वाशिम लोकसभेचा विकास आवश्यक भर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, अरे कोण आला रे, कोण आला, संजय भाऊ देशमुख तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।